तर हे पंतप्रधानाचा चार्यालय वसुलीदाराचा चार्यालय झाले आपल्या पक्षाच्या भाजीपाल्याच्या ठिकाणी एखादा दादा असतो त्या दुकानदारांना वसूल करतो त्या दुकानदारांना वसूल करतो दादागिरी करतो तशाने असताना पंतप्रधानाचा चार्यालय हे दादागिरीचे चार्यालय झाले आपल्या पक्षाच्या हे दादागिरीचे चार्यालय झाले या देशामध्ये 2014 ते राज्यसभेचा प्रस्ताव येईपर्यंत प्रश्न विचारला होता की 2014 पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती लोकांनी भारतीय नागरिक सोडलं याची माहिती द्या. प्रश्न काय होता की 2014 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा प्रश्न विचारेपर्यंत किती लोकांनी भारतीय नागरिक सोडले याची आकडेवारी त्या आकडेवारीनुसार सदनाकडे ठेवलेल्या आकडेवारीनुसार 2014 कालावधीमध्ये 17 लाख की ज्यांची कमी स्थावर मालमत्ता 50 कोटीच्या आसपास आहे. 17 लाख कुटुंबांची स्थावर मालमत्ता 50 आहे आणि त्यांचा धर्म हिंदू आहे. यांनी भारताचं नागरिक सोडलं आणि परदेशी अशी परिस्थिती. मी संघ विचारतो तुम्ही दाखवता मुसलमानाच्या विरोधात एखाद्या मुसलमानाला पकडलं बकऱ्या त्याचा गिलाप केला आणि लोकांना दाखवलं. आता साधूस होते त्यांच्या हमला झाला आणि आम्ही असं जात आहोत म्हणून त्या ठिकाणी आपण दाखवलं म्हणून आपण असं दाखवलं. पण प्रत्यक्षात यांचे कोण आला होता. प्रत्यक्षात होता तर प्रत्यक्षात विरोध या देशातल्या छुटा हे त्या ठिकाणी दिसते. ही लोक सोडून गेली. भारतीय पक्षाचे काय असेल ते उत्तर द्यावं. इथे असावे खासदार भारतीय जनता पक्षातला राजकारणाद्वारा आहे त्यांनी असं द्यावं. खास गेले तुमच्याच कालावधी गेले 50 पासून 7,000 लोक यांनी नागरिक सोडला आणि ते सोडणारे 7 वर्षाच्या पूर्वीचे म्हणजे आई बाप मुलगा म्हणून असताना ते गेले. ही तर पिढी गेली. कुटुंबाच्या गेलं 17 लाख एकामध्ये 5 झाली. 80 लाख लोक तुम्हाला पाठवतो.
मित्रो हे जे कुटुंब सोडून गेले त्याचं कारण आहे की हे वसुलीकरणाचं सरकार लक्षात घ्या. हे वसुलीकरणाचं सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांनी किती पैसे त्याची सांगा. दुसऱ्या दिवशी नामे आली. तिसऱ्या दिवशी अमित शाह इंटरव्ह्यू सांगतो की आम्ही असताना फार प्रमाणात करप्शन लावण्याचा प्रयत्न करतो. अरे सोडा तुझ्याकडे पैसे आहेत ते काही चांगल्या मार्गाने नाहीत. ज्यांच्या एवढीची चौकशी ज्यांच्यावरती सारे आहेत ज्यांच्यावरती आहेत आणि ज्यांना पाहिजे असणाऱ्या भारतीय पक्षांनी पैसे टाकले अशी परिस्थिती आहे. लक्षात मला वाटते याच भारतीय पक्षाने राजीवच्या पूर्ण कमाल केले आणि हा मध्ये घुस खाल्ली म्हणून मारत होते. मला असं वाटलं की बीजेपीला संधी मिळाली. हे आता बसपा काढतील. कोविडच्या इथे CDC नावाचा अंश होता त्याचा मार्केट झाला. आता खाता बाहेर पडत आहे की WHO म्हणजे जगातलं आरोग्य संघटना आहे. जागतिक आरोग्य संघटना आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की सीवन नका याचे साईड परिणाम फार प्रमाणात होतील. फार मोठ्या प्रमाणात म्हणून त्यांनी जाहीर केलं. परंतु झायडोची असणारी कंपनी आहे. झायडोची असणारी कंपनी आहे. गुजरातची कंपनी आहे. या गुजरातच्या कंपनीने 18 कोटी हे इलेक्ट्रॉनिक खरीदले आणि भारतीय जनता दिला आणि लगेच बॅन ड्रग्स रेमडेसिवीर वापरू नये अशा बॅन असतात. याला भारतामध्ये परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली होती. मला असं वाटतं की सोनिया गांधी यांनी या देशातल्या नागरिकांना मत दिली आणि म्हणून काँग्रेसवाले पुन्हा त्या स्तराला वापरतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसवाले मोदीला आता मोठा समाधान म्हणायला तयार नाहीत. काका राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, खरगे असतील, हे सगळेजण आता इन्क्वायरीमध्ये अडकलेले आहेत. आणि आपण जर मोठा समाधान मोदीला म्हटलं तर तो आपल्याला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. अशा भीत्या बरोबर राहू नका हे आपण सर्व लक्षात घ्या. काँग्रेस पूर्णपणे घ्यायलेली आहे. जिथे राजीव गांधी काँग्रेसचे असणारे त्यांना सोड म्हणेपर्यंत असताना गेले होते. संधी आली होती त्या असताना मोदींना करण्याची आली. मोदीला सोडी करण्याची संधी आली होती. संधी सुद्धा सोडली. हे राफेल विमान म्हणत होत्या 130 गरजेचं आहे. मोदीने 30-35 गाडी घेतली आणि जे आहे ते आपल्या पैशामध्ये निर्माण करून काँग्रेस विचारायला तयार नाही.
फ्रान्स आलेली विमानं आहेत तेवढी या देशामध्ये निर्माण झालीत का याचा खुलासा करा मोदी. आणि ती जर या देशामध्ये निर्माण झाली नाही तर काय झाली नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही असला नवीन विमानं दिली हे तर सांगा मित्रो. एक हजार प्रकरणांचे की ज्याच्यामध्ये मोदीला असं असतं. याच राफेलच्या सौद्यामध्ये फ्रान्स सरकारने त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना 5 वर्षाची सजा दिली. त्याचं कारण आहे की या विमानामध्ये हा विमान व्हावा म्हणून त्यांनी घुस दिली, लाच दिली, पैसे दिले. त्यांनी पैसे दिले त्याला 5 वर्षाची सजा दिली आणि त्याने भारतीयाला दिली, मोदीच्या सरकारला दिली. आणि काँग्रेस त्या राजीच्या निमित्ताने लाच ठेवा आणि विचारायला दिला हे पैसे होते. ही घुस कोणी जेवढे विचारा तेवढी लाच ठेवा. त्या राजीसाठी विचारा. पण आजूबाजूला विचार आम्ही असलेला विचारतो की तिथल्या लोकांना 5 वर्ष सजा झाली घुस दिली म्हणून भारतीय कोणाला दिली याचा खुलासा करा. याचा खुलासा करा. इलेक्शनच्या अगोदर खुलासा करा. नाही केला तर आपण असं विश्वास ठेवला पाहिजे की मोदीच्या विचाराने कोणीतरी अशी परिस्थिती. मित्रो थांबले नाही ते यांनी सैन्याबरोबर करायला सुरुवात केली. जुन्या सैन्याच्या रचनेप्रमाणे गेला 20 वर्ष तो सैन्यामध्ये 20 वर्ष राहतो. आणि म्हणून भारतीय म्हटल्यानंतर जगात सगळ्यात आराम करून म्हटलं जातं. आमचं यांनी काय केलं की 18 वर्ष 20 वर्षाच्या 4 वर्षाचं रिक्रुटमेंट केलं. 4 वर्ष रिक्रुटमेंट केलं. हा 18 वर्षाला लागेल 22 वर्षाला रिटायर होईल. त्या त्याचं लग्न झालं तर ठीक, नाही झालं बेरोजगार पेन्शन नाही आणि बेरोजगार कोणाची देणगी अशी परिस्थिती आहे. तिथूनही मेला आणि नोकरीतूनही मेला अशी परिस्थिती आहे. त्या माणसाचं नुकसान झालं पण देशाचं काय झालं. 4 वर्ष रिटायरमेंट होणार असेल, 4 वर्षामध्ये तो जर रिटायरमेंट होणार असेल तर इंडियन आर्मी गेली कुठे. एका बाजूला चायना आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे की ज्याच्याबरोबर सरहद्दीवरती युद्ध झाले. तुमच्याकडे सैन्य नसतात तर तुम्ही स्वतःला या ठिकाणी सुरक्षित कसं ठेवणार आहात. मित्रो, देवळातल्या माणसाला तुम्ही उचलून कुठल्याही खुर्चीवरती बसवलं तर त्याची नजर कशावरती असते. त्याची नजर कशावरती असते. देवळातल्या माणसाची नजर कशावरती असते. तिथे छोटी रक्षणा, इथे मोठी रक्षणा. आणि म्हणून आपण बघत असाल की हे सगळ्यात करप्ट सरकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. हे मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. ते जे इलेक्ट्रोल बॉन्ड की ज्याच्यातून 12,000 कोटी कमवले, सुप्रीम कोर्टच म्हणतंय की हे वसुली म्हणजे एका प्रकारची दडपशाही अशी असणारी पद्धत आहे.
थाळ घालायची, नोटीस घालायचं, पोलीस पाठवायचं आणि नंतर सांगायचं किती देतोयस ते सांग. पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीचं कार्य आपल्याला पाहिजे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? आणि मानवतेचं कार्यालय पाहिजे यासाठी की आपण सुरक्षित राहिलो. हे जे देवळातल्या माणसाला तुम्ही सत्तेवरती बसवलंय त्यांनी या देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडून टाकली आहे. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाला त्यावेळेस देशावरती कर्ज हे फक्त 100 रुपये होते. आता इलेक्शन होत आहे, मोदींनी असताना हे कर्ज 100 रुपये त्या ठिकाणी केले. म्हणजे आता देश चालवायला फक्त 16 रुपये शिल्लक आहे. आणि जागतिक बँक म्हणते की 2026 मध्ये देश चालवायला फक्त 4 रुपये राहतील. कारण 100 रुपये 96 रुपये जे आहे ते कर्ज फेडायला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. तुमच्या एखाद्याचा पगार 20,000 असेल आणि 18,000 हप्त्यामध्ये जाणार असेल तर 2,000 मध्ये घर चालू शकता का? जो घराचा नियम तो देशाचा नियम. हे छोट ते मोठं, हे छोट ते मोठं. 2,000 मध्ये घर चालू शकणार नाही तर मग 4 रुपयामध्ये कुठं घर चालवणार? बाळासाहेब असे म्हणाले होते की राजकीय सार्वभौम जे आहे, राजकीय सार्वभौम यातला कणा काही असेल तर आर्थिक हा कणा आहे. आर्थिक हा कणा आहे. आणि जोपर्यंत आर्थिकरित्याने आपण आपल्या पायावरती आहोत तोपर्यंत कोणासोबत झुकण्याचं कारण नाही. आता समजा आपल्याकडे 4 रुपये शिल्लक राहणार असेल तर कोणाकडे तरी हात पसरावा लागणार. आणि कोणाकडे आपण हात पसरवला तर तो देणारा काय म्हणतो, तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लिहून दे म्हणतो की नाही म्हणतो? काका त्याला खात्री नसते की दिलेले पैसे परत येतील. मोदीने आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे की उद्याचा सावकार हा आपल्याला घाण ठेवेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मोदीने एक नवीन फंडा काढला. तो काय म्हणतो की काळजी करू नका, मी पुन्हा देश सांभाळेल, काळजी करू नका. अरे बाबा तू सांभाळतील कसा? माझ्या शब्दात सांगायचं झालं, एखादा दारुडे असतो, नोकरी सुटली दारुड्याची, दारू शिवाय त्याची भागत नाही. आणि मग दारू शिवाय भागत नाही, मग दारूसाठी पैसे तो कुठून आणतो? तो दारूसाठी पैसे कुठून आणतो? तुम्ही सगळे पिणारे आहेत याची मला कल्पना आहे, पण वायसी पिणारे आहेत. त्याच्यामुळे अट्टल दारूदार पिणारा जो आहे त्याची नोकरी गेली, पैसे नाहीत, मग दारू पिण्यासाठी तो काय करतो? मोदी आता तीच भाषा बोलायला लागलाय. त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती याच्यामध्ये कुठलाही फरक नाही हे आपण लक्षात घ्या. दारुड्या दारू प्यावी म्हणून घरातली भांडी विकायला निघालाय आणि मोदी देश चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून देशाची संपत्ती म्हणजे कारखाने जे आहेत ते कारखाने विकायला लागला हे लक्षात घ्या. एक दिवशी कारखाना संपला तर बघ काय तुमचं पुन्हा गुलामी अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ज्यांनी
समृद्ध देशात त्यांनी समृद्ध देशात गुलामीच्या खाईमध्ये आपण ठेवलेला गुलामीच्या खाईमध्ये आपण ठेवलेला आहे. यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे, यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे. आणि ते वाचायचं असेल तर इथे मामाने सांगितलं, प्रभाकर बखले यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार घ्या किंवा इथला असणारा सेनेचा उमेदवार घ्या किंवा कुठल्याही मतदारसंघामधला काँग्रेसचा उमेदवार घ्या, एनसीपीचा उमेदवार घ्या, हे नात्या गोत्यातलीच उमेदवार. त्याच्यामुळे सत्ता या हातात आली काय आणि सत्ता या हातात आली काय, शरीर एकच आहे. त्याच्यामुळे सत्ता घरातच आली अशी परिस्थिती आहे. सत्ता घरातच आली. मराठवाड्याचा दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मी गेले 20-25 वर्ष ऐकतोय, पण त्याच्यावरती तोडगा निघत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तो तोडगा निघत नाही याचं कारण की सत्ता याच्याकडे असली पाहिजे किंवा सत्ता याच्याकडे असली पाहिजे, ती घरातच आहे. ती घरात सत्ता. मग तुमच्या वस्त्र करण्याचं कारण काय? तुम्ही फक्त इलेक्शन आले की थांबा मारा, त्याच्या पलीकडे तुमची लायकी नाही असं त्या कारण केले. तुम्हाला लोकशाही टिकवायची की घराणेशाही टिकवायची? तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर इथल्या राजकीय पक्षाला तुम्हाला धडा शिकवला पाहिजे, हे लक्षात घ्या. जे राजकीय पक्षाच्या मार्फत कुटुंबशाही चालवतात आहेत आणि सत्ता एकाच कुटुंबाच्या हातामध्ये ठेवतात आहेत, त्याला पहिल्यांदा बंद करा. आणि बंद करायचे असेल तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. निश्चित भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालला. मला विचारत, अरे बाबा तुम्ही असं उमेदवार जाहीर करताना त्याची जबाबदारी करताय आणि म्हटलं तुझ्याला कुठं जाणार कुठे शिक्षणाने पण घेऊन आला शिक्षण. आज म्हटले प्रवासात म्हटले जालन्याचे उमेदवार धनगर समाजाचा औरंगाबाद असताना अफजल खान मुस्लिम समाजाचे आहेत, त्याच्यानंतर परभणीमध्ये त्याचे आहेत, गरीब मराठा समाजाचे आहेत, नांदेडमध्ये लिंगायतांचे आहेत, बुलढाण्यामध्ये असणारा वसंत मगर आहेत, माळी समाजाचे आहेत. सत्ता ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत आहे, उमेदवारी ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने कार्यकर्ता उभा राहत नाही. हे आपण लक्षात. आणि कार्यकर्त्याची निवडणूक झाली किंवा मतदान मिळवण्यासाठी मी दुर्गाची कामं केली पाहिजे अशी परिस्थिती. मित्रो, मराठवाड्याचा दुष्काळ सहजरित्याने घालवता येईल, सहजरित्याने घालवता येईल. तुम्ही सगळ्यांनी उकाड्याचं धरण ऐकलेलं आहे का? उकाई नावाचं धरण आहे असं ऐकलेलं आहे का? नाही. कारण तुम्ही अशा कुटुंबाला मतदान देत आला, त्याच्यावर तुम्हाला जागरूक करण्याची काही गरज लागली नाही. उकाईच्या धरणामध्ये 110 TMC पाणी आहे. सुरतच्या तोंडावरती आहे. सुरत आणि समुद्र 10 किलोमीटरवर. 90 TMC पाणी हे समुद्रामध्ये जात असल्याची परिस्थिती आहे. 90 TMC पाणी समुद्रामध्ये जातं. आपण असणारं औरंगाबादचं धरण याची किती TMC आहे? किती TMC आहे? 105 TMC आहे. म्हणजे जेवढं पाणी औरंगाबादच्या धरणामध्ये आहे तेवढेच पाणी समुद्रामध्ये वाया जाते. तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जाते.
विषय बाबा त्या ठिकाणी केला दबावाने मिळू शकतो पण तुम्ही कार्यकर्त्याला निवडून द्या तेव्हा ना जेवढं घराणेशाहीला दोष आहे तेवढा मतदारालाही दोष आहे एवढं लक्षात घ्या तुमच्या मतावर किती पोचले एवढं लक्षात काका पाहिजे मामा पाहिजे मामा पाहिजे काका पाहिजे काका आला की मामा मामा आला की काका अरे त्याला सोडा आणि कार्यकर्त्याला पकडा याला मी आपल्या सगळ्यांना काढायचं म्हणून मित्र उद्याच्या बद्दल आपल्याला पाहिजे येण्याच्या रुपयाचा असता जे का सांगायला सांगायचं असेल तर प्रवाहात बघले याची निशाणी प्रवाहात बघले यांची निशाणी प्रवाहात बघले यांची निशाणी प्रवाहात बघले यांची निशाणी गॅस सिलेंडर समोरच्या बटन दाबून कुटुंबासाठी गरम टाका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना